श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आज 22 सप्टेंबर वार सोमवार आणि आजपासून शारदीय नवरात्रीचा प्रारंभ होत आहे, म्हणजे शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे आणि आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे। आज घरोघरी घटस्थापना करून अखंड दिवा लावला जातो। देवी आपल्या घरात विराजमान होते। नवरात्रीचा सण स्वच्छता, सात्विकता आणि पवित्रतेचे प्रतीक मानला जातो। या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते। पहिल्या दिवशी भक्तगण देवी शैलीपुत्रीची विधीपूर्वक पूजा करतील। या दिवशी देवीला विड्याच्या पानांची माळ असणार आहेत। नैवेद्य हा तूप किंवा तुपापासून बनवलेले कोणतेही पदार्थ तुम्ही नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता। तसेच या दिवशीचा रंग असणार आहे पांढरा रंग, म्हणून आपल्याला पांढऱ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहेत। जितके महत्त्व दुर्गा देवीच्या 9 रूपांना दिले जाते तितकेच महत्त्व या 9 रंगांना सुद्धा असते। म्हणून आपल्याकडे जर या रंगाची वस्त्र असेल तर ते आपण आवर्जून परिधान करावे, कारण आध्यात्मिक दृष्टीने या रंगातून आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती मिळत असते। या दिवशी जो भक्त देवी शैलीपुत्रीची भक्तिभावाने पूजा करतो, उपवास करतो, त्याच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि देवीच्या कृपेने अपेक्षित फळ प्राप्त होते। संकटाच्या काळात देवी शैलीपुत्री भक्तांचे रक्षण करत असते। त्याचबरोबर आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे, तर आजपासून नवरात्रीचे 9 दिवस अनेक जण उपवास करत असतात। तसेच बरेच जण उठता बसता म्हणजे पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करत असतात। तर ज्यांचे पहिला आणि शेवटचा दिवस उपवास असणार आहे तर अशांनी आज संपूर्ण दिवसभर रात्रभर व्रत करून दुसऱ्या दिवशी हे व्रत आपल्याला सोडायचं आहे, तरच या व्रताचं फळ जे आहे तर ते मिळणार आहेत। असं नाही की तुम्ही आज दिवसभर उपवास केला आणि संध्याकाळी सोडून दिला, असं करू नका। संपूर्ण दिवसभर रात्रभर व्रत करून दुसऱ्या दिवशी हे व्रत आपल्याला सोडायचं आहे, तरच या व्रताचं शुभ फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होईल। धार्मिक दृष्टीने नवरात्रीचा पहिला दिवस हा अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही उपायसुद्धा केले जातात। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। आज सोमवार, नवरात्रीची पहिली माळ, पहिला दिवस आणि आपल्याला संध्याकाळी दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहे। ही वस्तू ठेवल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल। 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल। तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होऊन घरातील गरिबी संपेल। तर अशी कोणती वस्तू आहेत जी तुम्हाला संध्याकाळी दिव्याखाली ठेवायची आहेत, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे। संध्याकाळी जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावत असतो, दिवे लावण्याची वेळ असते, लक्ष्मी येण्याची वेळ असते, तर 3ही सांजेला आपल्याला हा उपाय करायचा आहे। म्हणजे सायंकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 9:30 वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता, कारण ही वेळ जी असते तर ती आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि म्हणून लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आणि प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे। व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय प्रत्येकाने करायचा आहे। जरी तुमच्या घरामध्ये घटस्थापना केली जात नसेल, अखंड दिवा लावला जात नसेल, तरीही तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। कारण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपली कुलदेवी सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणून या काही सेवा, उपाय जे आहे तर ते आपल्याला करायचे असतात, जेणेकरून कुलदेवीचा आपल्यावरती भरभरून आशीर्वाद हा प्राप्त होतो। हा उपाय जो आहे तर तो आपल्याला आपल्या देवघरामध्येच करायचा आहे, म्हणजे देवघरासमोरच करायचा आहे। जो दिवा आपण नेहमी आपल्या देवघरामध्ये लावतो तर त्या दिव्यामध्येच तुम्हाला हा उपाय करायचा आहे। वेगळा असा काही दिवा तुम्हाला घेण्याची गरज नाही। जर तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील,
आलेला पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल, बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याकडे आज 50,000 रुपये येतात आणि दुसऱ्या दिवशी अशा काहीतरी समस्या निर्माण होतात की आलेला पैसा जो असतो तर तो पुन्हा निघून जातो. काही ना काही कारणाने पुन्हा लक्ष्मी ही आपल्या घरातून काढता पाय घेते. जर आपल्या घरामध्ये काही दोष असेल, काही नकारात्मक ऊर्जा असेल, तर अशावेळी आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही कधीच स्थिर राहत नाही. आणि म्हणून आपण जर विशेष तिथीवरती लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी, स्थिर ठेवण्यासाठी काही उपाय जर केले तर ते खूप महत्त्वाचे ठरत असतात. कारण बघा, काही दिवसांचं महत्त्व जे असतं तर ते खूप जास्त असतं. आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात. आणि म्हणून तुमच्या कष्टाला, मेहनतीला भरभरून यश मिळावं, आपल्या घरातील सर्व आर्थिक समस्या या दूर व्हाव्यात, यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तसेच भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल. प्रत्येकाच्या मनामध्ये छोटी मोठी इच्छाही असते आणि आपली प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी यासाठी आपण प्रयत्नसुद्धा करत असतो. परंतु कधीकधी जर आपल्या कुंडलीतले ग्रह हे कमकुवत असेल तर अशावेळी आपल्या प्रयत्नांना कधीच यश मिळत नाही. आणि हा जो उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या कुंडलीतले जे काही ग्रह आहे तर ते मजबूत होतात आणि आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती जी आहे तर ती होत असते. हा उपाय केल्याने आपल्या घरातील सर्व गरिबी आणि दरिद्रता जी आहे तर ती सुद्धा निघून जाण्यासाठी मदत होते. आता हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या घरामध्ये जी तुळस असते, छोटी असेल मोठी असेल, तर त्या तुळशीपाशी एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे. कारण तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि म्हणून तिथे तुम्हाला एक दिवा हा आवर्जून लावायचा आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा लागणार आहे किंवा तुम्ही तुमच्याच देवघरामधला दिवा घेतला तरीही चालेल. स्वच्छ पुसून काढायचं आहे. त्या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. तूप नसेल तर तुम्ही तिळाचं तेल देखील घालू शकता. तेही नसेल तर जे तेल तुमच्याकडे आहे ते तेल त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे. दुहेरी कापसाची वात लावायची आहे. वात लावताना तिला थोडंसं हळद कुंकू लावा, ती लाल पिवळी बनवा आणि अशी ही दुहेरी कापसाची वात दिव्यामध्ये लावायची आहे. यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये मी तुम्हाला जे धान्य सांगणार आहे तर ते अगदी थोडं थोडं तुम्हाला धान्य घ्यायचं आहे. तर त्यामध्ये पहिलं धान्य आहे ते म्हणजे गहू. तर अगदी थोडेसे गहू तुम्हाला घ्यायचे आहेत. यानंतर तुम्हाला सातू, ज्याला आपण बार्ली म्हणतो बघा, तर थोडेसे सातू तुम्हाला घ्यायचे आहेत. यानंतर थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत. तसेच तुम्हाला थोडेसे हिरवे मूग घ्यायचे आहेत. थोडेसे पांढरे तीळ घ्यायचे आहेत. काळे तीळ घ्यायचे नाही, पांढरे तीळ तुम्हाला घ्यायचे आहेत. थोडीशी बाजरी घ्यायची आहेत आणि यानंतर थोडीशी कंगणी जी असते तर ती घ्यायची आहेत, ज्याला बाजरा असं म्हणतात. जर तुमच्याकडे कंगणी नसेल तर काहीच हरकत नाही, तुम्ही ज्वारी जरी घेतली तरीही चालेल. म्हणजे आपल्याला हे सप्तधान्य जे आहे ना ते घ्यायचं आहे. सप्तधान्य घेताना असंच घ्यायचं आहे की जे पेरल्यानंतर उगवतं. आता हे जे धान्य मी तुम्हाला सांगितलं यापैकी तुमच्याकडे एखादं धान्य नसेल आणि त्या व्यतिरिक्त दुसरं धान्य असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता. फक्त धान्य आपण पेरल्यानंतर ते उगवतं असं सप्तधान्य तुम्हाला घ्यायचं आहे. डाळी घ्यायच्या नाही, कारण डाळी पेरल्यानंतर त्या उगवत नाही. म्हणून डाळी न घेता जे धान्य उगवतं ते तुम्हाला 7 प्रकारचं धान्य जे आहे तर ते घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे सप्तधान्य नसेल तर तुम्ही 5 प्रकारचं हे धान्य जे आहे ना ते घेऊ शकता. हे सर्व धान्य तुम्हाला एका प्लेटमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. त्यावर थोडंसं हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत आणि त्यावरती तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा ठेवून तो प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळद कुंकू लावायचं आहे, अक्षता अर्पण करायचे आहेत, फुलं अर्पण करायचे आहेत आणि दिव्यामध्ये तुम्हाला जी दालचिनी असते ना त्या दालचिनीचा एक तुकडा टाकायचा आहे किंवा एक चिमूटभर दालचिनीची पावडर टाकायची आहे. आणि यानंतर दोन्ही हात जोडून एक आसन घ्यायचं आहे. आसनावरती बसायचं. दोन्ही हात जोडून आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे. आपल्या कुलदेवीचं नाव घ्यायचं आहे. दुर्गा देवीचं स्मरण करायचं आहे आणि यानंतर तिथेच बसून तुम्हाला कुंजिका स्तोत्राचं पठण करायचं आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कुंजिका स्तोत्राचं पठण करायला खूप महत्त्व आहे. ते अत्यंत फलदायी मानले जाते. या स्तोत्राचं पठण केल्याने मन शुद्ध होते आणि नवरात्रीच्या उपासनेचं पूर्णतः फळ जे आहे ना ते मिळत असतं. म्हणून एक वेळा कुंजिका स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे. हे स्तोत्र तुम्हाला गुगलवरती तुम्ही सर्च केलं तर भेटून जाईल.
तुम्हाला वाचता लिहिता येत नसेल तर तुम्ही श्रवण करू शकता। यानंतर कमीत कमी 11 वेळा नवार्णव मंत्राचं पठण करा। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे। जेव्हा तुम्ही हा मंत्र म्हणतात तेव्हा तुमची ही सेवा तुमच्या कुलदेवीपर्यंत पोहोचत असते। यानंतर दोन्ही हात जोडून तुमची इच्छित मनोकामना व्यक्त करायच्या आहेत। तुमच्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत, ज्या काही अडचणी आहेत, तर त्या कुलदेवीला सांगायचं आहेत की त्या संपूर्णपणे नष्ट होऊ दे। तुझा आशीर्वाद हा सदैव माझ्या कुटुंबावरती राहू दे, अशी मनोभावे प्रार्थना करायची आहेत। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी जर असं आपण सप्तधान्य हे दिव्याखाली ठेवले तर ते खूप शुभ मानले जाते। हे सर्व धान्यांमध्ये 9 ग्रहाचे प्रतीक मानले जाते आणि म्हणूनच घटस्थापनेच्या दिवशीसुद्धा आपण जो घट बसवत असतो त्याखाली धान्य पेरतो, तर त्यामध्ये हे सप्तधान्य जे आहे तर ते वापरले जाते। हे सप्तधान्य जे आहे तर ते ब्रह्मदेवाचे स्वरूप मानले जाते आणि ते घटाखाली पेरल्यानंतर ना फक्त 2 आणि 3 दिवसातच त्याला अंकुर आले तर ते अतिशय शुभ मानले जाते आणि म्हणून आज घटस्थापना आहे, म्हणून आपल्याला हा एक उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे। आता दुसऱ्या दिवशी हे धान्य काय करायचं तर पहा, हा दिवा जो आहे ना तो आपल्याला कमीत कमी 1 दिवस तरी अखंड तेवत राहील याची काळजी घ्या। भरपूर तूप किंवा तेल घाला। 9 दिवस तुम्ही अखंड दिवा लावू शकत नाही, हरकत नाही, परंतु नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तुम्ही हा उपाय केल्यानंतर ना कमीत कमी रात्री 12 वाजेपर्यंत हा दिवा चालू राहील याची विशेष काळजी घ्या। दुसऱ्या दिवशी हे सप्तधान्य तुम्हाला काढून घ्यायचं आहे आणि तुमच्या घराजवळ जिथे कुठे शेत असेल किंवा आपल्याच घरामध्ये जे कुंड्या असतात झाडांच्या, तर त्यामुळे तुम्हाला टाकून ते पेरायचं आहेत, म्हणजे त्याचं रोपटे जे आहेत तर ते तुम्हाला उगवायचे आहेत। आणि जर ते तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही हे सप्तधान्य गाईला खाऊ घालू शकतात। गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवी देवता वास करत असतात आणि जेव्हा हे सप्तधान्य तुम्ही तिला खाऊ घालता तेव्हा 33 कोटी देवांची कृपा ही तुमच्यावरती प्राप्त होत असते। तर अशा पद्धतीने हा छोटासा परंतु अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आवर्जून करायचा आहे। त्याचबरोबर आजचा नैवेद्य हा तूप असणार आहे, म्हणून तुम्हाला तुपाचा नैवेद्य हा आवर्जून दाखवायचा आहे। जरी तुम्ही घटस्थापना केलेली नसेल काहीच हरकत नाही, प्रत्येकाच्या देवघरामध्ये कुलदेवीचा टाक, फोटो, मूर्ती असतेच, तर तिथे तुम्हाला हा तुपाचा नैवेद्य जो आहे तर तो आवर्जून दाखवायचा आहे। यामुळे आपल्याला अनेक शुभ परिणाम जे आहे ना ते बघायला मिळतात। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।